शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असताना आता वंचितने सुद्धा आपला उमेदवार देऊन या ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत येथील उमेदवार आहे मंगलदास बांबर। आपण मला सांगा ज्या पद्धतीने आज वंचितने तुमची उमेदवारी जाहीर केली। मी प्रथमतः बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाबद्दल मी बाळासाहेबांचं जाहीर आभार मानतो आणि त्यांनी दिलेली संधी, कारण शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूरचा खासदार झाला पाहिजे। कैलासवासी आदरणीय बापूसाहेब थिट्यांचं हे स्वप्न आहे आणि त्यांच्या स्वप्नातलं हे शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे। त्यामुळे गोरगरीब माणसांच्या अश्रू पुसण्यासाठी आणि वंचितांना आधार देण्यासाठी या ठिकाणी बाळासाहेबांनी मला जबाबदारी दिलेली आहे। ती जबाबदारी पूर्णपणे त्या ठिकाणी पार पाडू। खरं तर ज्या पद्धतीने पाहिलं की शिवाजी आढळराव 15 वर्ष खासदार राहिलेत, 5 वर्ष अमोल कोल्हे खासदार राहिले, एवढे तगडे उमेदवार समोर असताना तुमची विजयाची हमी कशी? नाही, आता उमेदवार तगडे जरी आपण म्हणत असला तर आढळरावांच्या राजकीय जीवनामध्ये मी केलेली मदत ते नाकारतील किंवा स्वीकारतील हा भाग वेगळा आहे, पण त्यांना निवडून आणण्यामध्ये आम्ही सुद्धा त्यावेळेस सिंहाचा वाटा उचललेला होता। नंतरच्या काळामध्ये अमोल कोल्हे अभिनेते खासदार झाले, ते तर जग जाहीर आहे की त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा मोठा वाटा उचलला आणि अनेकांचा रोष पत्करून पाहिजे ती किंमत मोजली, पण अमोल कोल्ह्यांसाठी प्रचंड काम केलं। त्याच्यामुळे ते निवडून येण्यामध्ये माझा हा प्रचंड मोठा वाटा होता। त्यामुळे मला स्वतःला निवडून यायला मला गरज नाही आणि लोक मला मदत करणार आहे। मग समाजातील दलित, शोषित जी माणसं आहेत ही सगळी माणसं मला मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची आख्यायिका मी अनेक वेळा निवडणुकांना सामोरं गेलो। लोकांनी मला मतदान केलेले, मला निवडून देतील। खरं तर 2019च्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की मंगलदास बांदल हे अमोल कोल्हे विजय होण्यासाठी प्रयत्न करत होते। आज तेच मंगलदास बांदल 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक लढवत आहे। कसं पाहता याच्याकडे? नाही, त्यांचं आता कसं आहे, अमोल कोल्हे हे खासदार आहेत, ते अभिनेते आहेत आणि त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये लोकांना भेटणं किंवा ह्या बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडनं होत नाहीत, कारण त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या संसदेत असल्यामुळं त्यांना तो इकडं वेळ देणं मुश्किल आहे। मग त्यांना आता थोडंसं थांबूयात आणि आपण जे काही लोकांना पाठीमागच्या 5 वर्षामध्ये कमिटमेंट केलं, त्या आश्वासनं दिली होती, त्यांचा राहिलेला जो परिपाक आहे तो त्या हेतूने मला पूर्ण करायचा आहे, म्हणून मी निवडणुकीला सामोरं जात आहे। कारण लोकांना त्यांच्या निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली होती ती अमोल कोल्ह्यांना पूर्ण करता नाही आली, कारण त्यांना तिकडं भूमिका महत्त्वाच्या होत्या आणि ते अभिनेते आहेत। त्याच्यानंतर सविस्तर एकदा निवडणुका लागल्याच्यानंतर व्यासपीठावर सांगूयात, पण यावेळेस मात्र मी निवडून येणार म्हणजे येणार असा लोकांचा त्या ठिकाणी असणारा एकंदरीत कल दिसतोय। 15 वर्ष आढळराव खासदार होते, 5 वर्ष अमोल कोल्हे होते, मतदारसंघात फिरले नाही, तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतं मागणार? नाही, त्यांचे डागाळलेले चेहरे लोकांनी त्या लोकांच्या ते गेल्याच्या नंतर त्यांची जे लोकांची रिॲक्शन आहे, लोकांची जी त्या ठिकाणी जी दिसतंय सगळं आपल्याला की लोक त्यांच्या प्रचंड विरोधात आहे, तीच माझी शक्ती आहे आणि लोकांनी जे माझ्यावरती प्रेम केले ते तुम्हाला आता निवडणुकीच्या माध्यमातून मतदानातून दिसेल। ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर जे 2 उमेदवार आहेत त्यांच्यावरती असलेली नाराजी हीच माझी शक्ती असल्याचं विधान या ठिकाणी वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन प्रमेश स्वामी सुनील तिकडे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।